आता मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की मला चेअर्स आणि एक टेबल घ्यायचा आहे आणि जो की मी घेतला आहे. तर चेअर्स घेण्यासाठी गेलो होतो तर तिथं आहे ना इतक्या छान छान व्हेरायटीच्या आणि इतक्या छान छान पॅटर्नच्या चेअर्स होत्या ना, पण आम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे होत्या ना त्या आम्हाला नेमक्या मिळत नव्हत्या. तर फायनली एका शॉपमध्ये मिळाल्या आणि त्या घेतल्या. तर कुठल्या घेतल्या ह्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवते. ओके. आणि ना आता सध्या इलेक्शन आणि इलेक्शनचे निकाल यामुळे रस्त्यावर तुम्हाला इतके जास्त पोलीस दिसतील आणि मला तरी अक्षरशः असं वाटलं होतं की काहीतरी झालं की काय, इतके पोलीस अचानक कसं काय. मग लक्षात आलं, अरे हा आता तर इलेक्शनचा निकाल होता. सो काय लागला मला तरी माहीत नाही. मला आणि आता आपल्या बायकांचा आहे ना सगळ्याच फेवरेट सण आलेला आहे हळदी कुंकूचा आणि नवीन नवीन साड्या घालण्याचा. तसंच तर आज मी छान असं हळदी कुंकूला गेले होते. खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो परफ्यूम घेण्यासाठी. परफ्यूमचं सध्या इतकं जास्त क्रेज चालू आहे आणि या शॉपमध्ये तुम्हाला कस्टमाइज्ड परफ्यूमसुद्धा मिळतील आणि नेहमी आम्ही या शॉपमध्येच जात आहोत परफ्यूम खरेदीसाठी. आणि तुम्हाला सांगू का, यातले हे 2 परफ्यूम जे आहेत ना, तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा. खूप लॉंग लास्टिंग आहे आणि खूप छान स्मेल करतं. आता हे एक परफ्यूम आहे बर्बरी आणि हे दुसरं जे परफ्यूम आहे ना लतिफा यारा. वाव, इतकं भारी स्मेल करतं. तुम्ही जर परफ्यूम लवर असेल तर हे परफ्यूम नक्की ट्राय करा. बरं, आता बाहेर पडलो आणि काही खाल्लं नाही असं होत नाही. तसं तरी मी खूप दिवसांपासून काही खाल्लेलं नाही आहे बाहेरचं. तर आज म्हटलं चला 1-2-3 पाणीपुरी खाऊन घेऊ. पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर हे एक चायनीज सेंटर आहे जे की गाडीमध्ये बनवलेलं आहे. खूप दिवसांपासून पाहत होते पण आज म्हटलं चला ट्राय करूया. आणि तसं तरी मी फक्त पनीरचे आयटम खाते, बाकी कुठल्या गोष्टी खात नाही. तर हे आहे ना छान. आता नवीन एक आयटम ट्राय केला होता, पनीर कुरकुरे. तर इतका छान लागला, आवडला आम्हाला. आणि आमचं आता सध्या हळदी कुंकू राहिलं होतं. मग म्हटलं आता बाहेर आलोच आहोत तर चला, आता फ्रेंड पण मिळालेली आहे तर तिच्यासोबत ना थोडीशी शॉपिंग करायला घेतली. कारण डेकोरेशनच्या काही वस्तू पाहिजे होत्या. आता मार्केटमध्ये या टाईमला डेकोरेशनच्या वस्तू खूप सुंदर सुंदर येतात, म्हणून आम्ही मार्केटमध्ये ह्या सगळ्या वस्तू घ्यायला गेलो. आता इथं आम्हाला आहे ना काईट्स घ्यायच्या होत्या, छोट्यावाल्या आणि मोठ्यावाल्या. तर जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि ज्यांना स्वीट खायचं होतं ते येऊन या रबडीवाल्याकडे बसले होते आणि खाणं पिणं झालं. मग एवढी आज शॉपिंग झाली होती, पूर्ण संक्रांतीची शॉपिंग केली आणि घरी आलो. घरी येऊन परत रेडी झालो आणि मग नंतर गेलो छान अशी गरमागरम सासूबाईंच्या हातची टेस्टी अशी बिर्याणी खायला. बिर्याणी खरंच खूप टेस्टी झाली होती. आता तुम्हाला बिर्याणी पाहूनच लक्षात आलं असेल की किती छान टेस्ट आला असेल बिर्याणीला. आणि फॅमिलीसोबत बसून छान असं गप्पा करत बिर्याणी एन्जॉय झाली. सो चला तर मग अशा छान गरमागरम बिर्याणी